राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जनतेमध्ये संतापाचं वातावरण आहे। पुतळा प्रकरणावरून राज्य सरकारची कोंडी झाली असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिलाय। बघूया। तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता मंत्री नितीन गडकरींनी दाखवून दिली गंभीर चूक। महायुतीला गडकरींचा घरचा आहे। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यात राजकारण तापलंय। शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यासाठी तब्बल 2,44 लाख रुपयांचा खर्च झालाय। पंतप्रधान मोदींनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। पुतळ्याच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेले नटबोल्ट गंजल्यानंतर अवघ्या 8 महिन्यातच पुतळा कोसळला, ज्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। पुतळा अपघात प्रकरणावरून महाविकास आघाडीनं आक्रमक भूमिका घेतली असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही महायुती सरकारला घरचा आहेर दिला। उसमें स्टेनलेस स्टील का ही उपयोग करना चाहिए, क्योंकि मुझे मालूम है मैं जब मुंबई में 55 फ्लाईओवर बना रहा था तो एक व्यक्ति ने मुझे मूर्ख बनाया था। उसने एक पाउडर कोटिंग करके हरे रंग का लोहा देके बोला ये रस्ट नहीं लगेगा, और मैं विश्वास रखा, लगा, रस्टिंग हुआ। तो अभी ऐसा है कि जहां 30 किलोमीटर समुद्र के बाजू में है वहां स्टेनलेस स्टील यूज किए बिना पर्याय नहीं है। अगर वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता तो 100% वो नहीं गिरता। आप मुंबई में देखो, कितना भी अच्छा काम करो, समुद्र के बाजू में जो बिल्डिंग है वो जल्दी उसमें रस्टिंग लग जाता है। गडकरींनी पुतळ्याबाबत जी गंभीर चूक दाखवून दिली त्यावरून शरद पवार यांनी ही गडकरींचं कौतुक केलंय। केंद्र सरकारमध्ये जे काही माणसे आहेत त्याच्यात गडकरी एक माणसे आहेत। माझा स्वतःचा अनेक वर्षाचा अनुभव आहे। एखादं काम ते घेतलं तर ते बारकाईने काम करतात, त्या कामामध्ये ते स्वतःला गुंतवून घेतात आणि कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेतात। आणि त्यामुळे त्यांनी मत व्यक्त केलं असेल तर जाणकाराचा सल्ला घेऊन त्यांनी मत व्यक्त केलं असेल। माननीय गडकरी साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर किंग ज्यांना म्हटलं जातं, त्यांचा सल्ला निश्चितपणे सरकार मनावरती घेईल। पुढच्या वेळेला हा पुतळा नवीन बनवताना निश्चितपणे त्यांना देखील यामध्ये सरकार विचारेल अशी मी आशा व्यक्त करतो। 26 ऑगस्टला शिवरायांचा पुतळा कोसळला। पुतळा प्रकरणावरून मोदींनी ही माफी मागितली, मात्र अद्याप पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेचा थांग पत्ता लागलेला नाहीये। त्यात पुतळा उभारण्यामध्ये निष्काळजीपणा झाल्याचं सूचक विधान करत नितीन गडकरी यांनी सरकारच्या कामावरच बोट ठेवलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।